आपल्या क्रीडा युनिव्हर्सिटी क्लासरूम व्हर्जन 2 मधल्या सेशन 6 मध्ये आज उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करतो आणि प्रमोद सरांना आपले क्रीडा महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद सरांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या सेशन बद्दल ओपनिंग रिमार्क सुरू करावे. ओव्हर टू यू प्रमोद सर. नमस्कार, धन्यवाद सुशीलजी. नमस्कार उल्हास सर. नमस्कार. आणि माझे ओबी मेंबर्स रवींद्रजी खिल्लारे, दयानंदजी बेडेकर आणि इतर रशीद भाई, तसेच आजच्या या वेबिनारला जमलेले आमचे क्रीडाई वेगवेगळ्या शहरातील बांधकाम व्यावसायिक, सगळ्यांना गुड इव्हनिंग. आणि खरं तर हा विषय आता लेटेस्ट जी सुप्रीम कोर्टची ऑर्डर आली त्यानंतर सगळ्याच स्तरावरती याच्यावरती वेबिनार्स चालू आहेत किंवा याच्यावरती प्रश्न उत्तर चालू आहेत. अजून 100% हा विषय क्लिअर झालेला नाहीये, परंतु कमर्शियल प्रॉपर्टीवरील जीएसटी आणि त्याच्यासाठीचा इनपुट क्रेडिट टॅक्स, इनपुट क्रेडिट बेनिफिट, हे जे विषय आहे या विषयावरती नुकतंच माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आणि त्यावर त्यांचं मत नोंदवलेलं आहे. परंतु ते निकाल देताना तो पूर्णपणे संदिग्ध ज्याला म्हणतो तसा दिलेला नाहीये, थोडा डाऊटफुल आहे आणि त्यामुळेच बऱ्याच शंका कुशंकांना वाव फुटला. किशोरजी लुल्लासाहेब हे सांगली शहरातील अतिशय नावाजलेलं नाव आहे. महाराष्ट्रात त्यांचं जीएसटी मध्ये चांगला म्हणजे अभ्यास आहे आणि आनंद हा आहे की या टेन्युअरला आपण संकेतजी शहाबरोबरच किशोरजी लुल्ला सरांचं आपण एक स्पेशलिस्ट म्हणून अपॉइंटमेंट केलेली आहे. आणि वेळोवेळी किशोरजी सर त्यांच्या किशोरायन अतिशय इनोव्हेटिव्ह व्हॉट्सअप पोस्टवरनं आपल्याला संबोधित करत असतात, आपलं गायडन्स करत असतात. आपले होणारे संभाव्य जे तोटे आहेत ते वाचवण्याकरता त्यांचा प्रयत्न असतो. म्हणजे जेणेकरून आपण म्हणजे आपण म्हणतो की आजार झाल्यानंतर ट्रीटमेंट करण्यापेक्षा प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन ट्रीटमेंट. तर हे क्युअर हे त्यांचं जे तत्व आहे ते मी वेळोवेळी क्रीडाई महाराष्ट्रावरती ते मी पोस्ट देखील करत असतो. इंटरनल जीएसटी ऑडिट असेल किंवा वेगवेगळ्या ऑडिट मधल्या ज्या काही लोकांचे डाऊट आहेत ते आपण त्यांना विचारत असतो आणि ते त्याचं शंका निरसन देखील करतात. तर सहज सरांशी बोलताना हा विषय झाला की सर याच्याबद्दल आम्हाला अजूनही कन्फ्युजन्स आहेत, तर आमच्या मेंबरला सोप्या भाषेत समजून सांगणारा एखादा आपण वेबिनार ठेवूया. सरांनी लगेच त्याला होकार दिला. सर अत्यंत व्यस्त कार्यक्रमात देखील आपल्याला हा वेळ देत आहेत, हे खूप महत्वाचं आहे. मी संपूर्ण क्रीडाई महाराष्ट्रातर्फे माननीय ॲडव्होकेट किशोरजी लुल्ला सर यांचं स्वागत करतो. सर्व आमच्या रेड टॉक आणि क्रीडाई महाराष्ट्र युनिव्हर्सिटी या टीमचे आणि आमच्या सर्व सदस्यांचे स्वागत करतो आणि सरांनी आमच्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी व सुशीलजी बागडे यांना विनंती करतो की त्यांनी पुढील कारवाई करावी. धन्यवाद सर. वेलकम सर. थँक्यू प्रमोद सर. मी रवींद्र खिल्लारे सरांना विनंती करतो की त्यांनी आजचे आपले जे काही स्पीकर आहेत ॲडव्होकेट किशोरजी लुल्ला सर यांचे इंट्रोडक्शन करून द्यावे. ओव्हर टू यू रवींद्र सर. Yes, thank you, Sushilji. Thank you. I'm very much pleased when I called that you are going to introduce our pride of Sangli, Mr. Kishorji Lulla. Definitely he is going to guide us in this session about that what safari retreat and what is the SCN, SC, HSC orders. So I'm going to introduce Mr. Kishorji Lulla. Kishorji Lulla is born and brought up at Sangli. He started practicing taxation since 1980. His son Amit Lulla and CA Anish Shah are accompanying him in his professional and also practice. He is also promoter and land developer. He has a long experience in taxation and worked as a president of GST Tax Practitioners Association of Maharashtra. He is more interested in social and charitable work. He has his own trust named as TB Lulla Charitable Foundation. He is contributing huge amount of charity every year for charity purposes, particularly in health and education. And his main aim is increase the quality education in primary and secondary government schools. So such a fantastic speaker today we have got, and we all know everybody about the taxation and how he is going to explain the taxation in very easy and very simple manner. And today definitely we will get the safari retreat case in a very simple and proper manner. So thank you very much Kishorji sir. Thank you very much to Kridai Maharashtra session, this university classroom. And thank you very much CRM President Mr. Pramodji Khairnar to given me this chance to introduce
Mr. Kishore Lulla. Thank you. Over to Sushil. ओव्हर टू यू किशोर सर. तुम्ही सुरू करू शकतात सर. ठीक आहे, धन्यवाद. सर्वप्रथम मी क्रीडाई महाराष्ट्राचे आभार मानतो की त्यांनी हा विषय मांडायची संधी दिली. माझ्या नेहमीच्या स्टाईलमध्ये मी अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत हा विषय समजावून सांगणार आहे. कारण मगाशी आपले खैरनार साहेब म्हटल्याप्रमाणे खूप व्हिडिओ असतील, मी काही व्हिडिओ आज दुपारी ऐकले सुद्धा. तर जर मी आर्टिकल 14चा कसा भंग होतो, आर्टिकल 19(1)(g), आर्टिकल 300(a) याचा कसा भंग होतो, तसंच सेक्शन 16(1), सेक्शन 16(2), सेक्शन 16(4) आणि या कायद्यामध्ये सांगितलेले सेक्शन 17(5)(c) आणि 17(5)(d) हे कसे अनकॉन्स्टिट्युशनल आहेत, ह्या लँग्वेजमध्ये जर सांगत बसलो तर किमान 1.5 तास भाषण चालेल आणि आपल्यापैकी फारच कमी लोकांना ते लक्षात येईल. कारण ते वकील लोकांना ते जास्त लक्षात येऊ शकतं, कारण त्यांचा डेली टच असतो. आणि त्यामुळं या सुप्रीम कोर्टचा जो 91 पानाचा जो डिसिजन आहे, त्यातले जे काही सगळे टेक्निकल वर्ड्स आहेत, हे मी शक्यतो सगळे टेक्निकल शब्द, सेक्शन, आर्टिकल टाळून तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीनं मी माझ्या नेहमीच्या स्टाईलनं सांगायचा प्रयत्न करतो. सांगताना तुम्हाला खूप गोष्टी लक्षात येतील, त्या तुम्ही लिहून ठेवा किंवा चॅट बॉक्समध्ये टाका. आणि तसा मला जास्त वेळ आज लागणार नाहीये. आणि त्यानंतर चर्चेमध्ये तुमचे ऑर्गनायझर्स चॅट बॉक्सचा एक प्रश्न वाचतील आणि त्याचा मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. थोडीशी बॅकग्राऊंड तुम्हाला असं सांगतो की आज अखेरची परिस्थिती अशी आहे की आपण ज्यावेळी एखादा बिल्डिंग किंवा कॉम्प्लेक्स आपण बांधतो, त्यावेळी त्या बिल्डिंगच्या कॉम्प्लेक्समधले गाळे ज्यावेळी आपण विकतो, त्यावेळी त्याचा आपण जीएसटी भरतो. आणि जर कम्प्लिशन सर्टिफिकेट घेतल्यानंतर जर ते गाळे विकले किंवा ती कमर्शियल प्रॉपर्टी विकली, तर त्याला कुठल्याही पद्धतीचा जीएसटी लागत नाही. आणि ज्यावेळी आपण ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन गाळे विकतो, त्यावेळी आपल्याला खरेदीवरचा जो काही इनपुट टॅक्स क्रेडिट असतो, सिमेंट, स्टील, ज्या काही सेवा आपण खरेदी करतो, त्या सगळ्याचा आपल्याला सेट ऑफ मिळतो आणि फरकाचे पैसे आपण भरतो. परंतु जर कम्प्लिशन सर्टिफिकेट घेतल्यानंतर जर आपण गाळे विकले, तर जसा सेल साईडला आपल्याला टॅक्स लागणार नाही, तसा ऑटोमॅटिकच खरेदीच्या साईडला सुद्धा सेट ऑफ मिळणार नाही, कारण तुम्ही सेल साईडला टॅक्स काही भरत नाही. जर पार्टली असेल, म्हणजे समजा 50% आपण गाळे कम्प्लिशनच्या आधी विकले आणि 50% गाळे आपण कम्प्लिशन नंतर विकले, तर तिथं देखील जो सेट ऑफ मिळतो तो प्रपोर्शनेट मिळतो. म्हणजे 50% सेट ऑफ मिळेल, 50% मिळणार नाही. ही आज अखेरची परिस्थिती आहे. हा झाला पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2, जर एखाद्या व्यक्तीनं, म्हणजे समजा आज गणपती पेठेतलं एखादं दुकान आहे आणि जर त्या दुकानदारानं जर स्वतःची बिल्डिंग बांधली, त्या दुकानासाठी बिल्डिंग बांधली, नवीन बांधली किंवा जुनी रिनोव्हेट केली, आणि ती 2 पद्धतीनं करतो. आयदर एक कोणाला तर ओव्हरऑल वर्क्स कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकेल किंवा स्वतः माल मटेरियल खरेदी करेल आणि लेबरचं कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकेल. याच्यापैकी कुठल्याही पद्धतीनं जर एखाद्यानं स्वतःच्या दुकानासाठी बांधकाम केलं, तरी त्याला सेट ऑफ मिळत नाही. आज अखेर तो मिळत नव्हता आणि मिळत नाही. याचं कारण की त्यानं ते बांधकाम जे केलंय ते स्वतःच्या दुकानासाठी केलंय, की जे दुकान तो कधी विकणार नाहीये. आणि अशा पद्धतीनं तो एक सेट ऑफ त्यांनी ब्लॉक केलेला आहे. आता विषय असा येतो की अनेक जण असं करतात की एखादा अपार्टमेंट बांधतात आणि त्यातले गाळे ते भाड्यानं देतात, कमर्शियल कॉम्प्लेक्स करतात आणि त्यातलं ते गाळे भाड्यानं देतात. अशा वेळी अनेक लोकांची अशी इच्छा होती की आम्ही जर गाळे भाड्यानं देतो तर त्याचा 18% आपण जीएसटी घेऊन भरतो, तर त्या केसमध्ये सुद्धा आम्हाला सेट ऑफ का मिळू नये. आणि ही मागणी अजिबात चुकीची नाही किंवा बरोबर आहे. याचं कारण, जर मी गाळा विकला तर 18% टॅक्स लागतो, तसंच भाड्यानं दिलं तरी तुम्हाला 18% टॅक्स गव्हर्नमेंटला मिळतोच आहे ना. मग गव्हर्नमेंटनं नियम असा का केला की जर गाळा विकला ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन तर तुम्हाला आम्ही सेट ऑफ देणार नाही,
परंतु आम्ही जर भाड्यानं दिलं आणि जर 18% भाडं जर त्याचं भरतोय तर सेट ऑफ मिळायलाच पाहिजे. ही मागणी पहिल्यापासून बिल्डर लॉबीची आहे, परंतु त्याचं कधी काही ऐकलं गेलं नाही. आणि मग याच्याच सारखी एक व्यक्ती की जी ओरिसा मधली सफारी रिट्रीट प्रायव्हेट लिमिटेड नावाचा एक डेव्हलपर बिल्डर आहे, त्यांना हा विषय ओरिसा हायकोर्ट पर्यंत नेला आणि त्यांना विषय लावून धरला की मी आता जे कन्स्ट्रक्शन करतोय त्याचा माझा 34 कोटी रुपयाचा सेट ऑफ आहे. त्यानं जे काही सिमेंट स्टील खरेदी केलं होतं, जे काही त्यानं इंटरनॅशनल आर्किटेक्टची फी दिलेली होती किंवा जे काही त्यांना ऍडव्होकेटला फी दिली होती, सर्व्हिसेसला त्यांनी जीएसटी दिला होता, या सगळ्याचा सेट ऑफ त्याचा 34 कोटी रुपये होता. त्याची त्यानं मागणी केली की मी मॉल बांधणार आहे आणि मी यातला मॉल स्वतःसाठी मी ठेवत नाही. मी हा मॉल कंप्लीट भाड्यानं देणार आहे आणि त्यामुळं मला सेट ऑफ मिळाला पाहिजे. शासनानं त्याला तो नकार दिला आणि मग त्यानं ओरिसा हायकोर्टमध्ये रिट पिटिशन केलं आणि रिट पिटिशन मध्ये त्यांनी ही मागणी मान्य केली आणि त्याच्या सोबतच एक मुद्दा असा टाकला की सेट ऑफ न मिळण्याचा हा जो सेक्शन 17 आहे हा अनकॉन्स्टिट्युशनल आहे. तो सेक्शनच तुम्ही उडवून लावा. याचं कारण हे असमान वागणूक मिळतेय. जो गाळा विकतोय त्याच्याकडनं टॅक्स घेताय आणि सेट ऑफ देताय आणि जो भाड्यानं मी देतोय मला सेट ऑफ देत नाही, हे असमान वागणूक आहे आणि म्हणून सेक्शन उडवून टाकावा. ओरिसा हायकोर्टाने ही दुसरी मागणी काय मान्य केली नाही. ओरिसा हायकोर्ट म्हणाले की जो सेक्शन 17 आहे हा सगळा कॉन्स्टिट्युशनली करेक्ट आहे, व्हॅलिड आहे आणि गव्हर्नमेंटला अधिकार आहे कोणाला सेट ऑफ द्यायचा कोणाला नाही द्यायचा. परंतु असं जरी सुप्रीम कोर्टानं म्हटलं एका बाजूनं, तरी दुसऱ्या बाजूनं ओरिसा हायकोर्टनं त्या व्यक्तीला सफारी रिट्रीटला सेट ऑफ मंजूर केला. तर मंजूर करायचं कारण काय? एकीकडे तर तुम्ही म्हणता सेक्शन 17 हा कॉन्स्टिट्युशनली बरोबर आहे की ज्याच्यातनं तुमचा सेट ऑफ कापलाय. तर तिथं जी त्यांनी जी कारणं दिली ती कारणं अतिशय महत्वाची आहेत. त्यांनी असं म्हटलं की जीएसटीचं जर बेसिक लॉजिक जर बघितलं, हा कायदा येताना जे बीसेकचं जीएसटीचं जे बेसिक लॉजिक होतं ते लॉजिक असं म्हणतंय की करावर कर लागता कामा नये आणि कराचा भुर्दंड हा सगळ्यात शेवटी जो कंझ्युम करतो, जो ग्राहक आहे त्याच्यावर काय असेल तो बसेल. मधल्या काळात जेवढे व्यापारी येतात, उत्पादक, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिसेलर, जे B2B सेल करतात, त्यांच्या कोणावरही कराचा भुर्दंड लागता कामा नये. आणि जीएसटी हा व्हॅल्यू ऍडेड टॅक्स आहे. जेवढी तुम्ही व्हॅल्यू ऍड करता त्याच्यावरच तुम्ही फक्त कर भरला पाहिजे. आणि म्हणून याला त्यांनी कास्केडिंग इफेक्ट येऊ नये हा शब्द पहिल्यापासून वापरलाय किंवा सीमलेस क्रेडिट मिळायला पाहिजे हा सुद्धा शब्द त्यांनी तुम्ही ऐकताय पहिल्यापासून. आणि जर कुठल्याही कारणानं जरी शासनाला अधिकार असला आणि जर त्यांनी असा सेट ऑफ दाबायचा प्रयत्न केला तर हे जीएसटीच्या बेसिक लॉजिकला ते धरून नाहीये. आणि म्हणून त्यांनी एक लॉजिकली असं सांगितलं की जर तो भाड्यावरचा टॅक्स घेऊन जर भरत असेल तर मग त्याला सेट ऑफ द्यायला काही तिथं अडचण असायची काही कारण नाही. सरकारची भूमिका सेट ऑफ देताना ही सकारात्मक असली पाहिजे. सरकारची भूमिका ही तुम्हाला अधिकार दिलाय म्हणून नकारात्मक असता कामा नये. दुसरं त्यांनी असं सांगितलं की ज्यावेळी बिल्डिंग आपण एखादी बांधतो आणि विकतो त्यावेळी किंवा एखाद्या वेळी भाड्यानं देतो त्यावेळी ते प्लांट होऊ शकतं. प्लांट अँड मशिनरी मध्ये जो प्लांट हा शब्द आहे तो प्लांट होऊ शकतो. जरुरी नाही की ते बिल्डिंग म्हणून धरलं पाहिजे. कसं बघा तुम्हाला एकदम लक्षात येणार नाही. बिल्डरच्या दृष्टीनं, आर्किटेक्टच्या दृष्टीनं, समाजाच्या दृष्टीनं, सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं ती बिल्डिंग आहे. परंतु ओरिसा हायकोर्टनं असं म्हटलं की हा कायदा जसा गुड्ससाठी आहे तसा सेवेसाठी सुद्धा आहे आणि बेसिकली कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी ही सेवा धरलेली आहे. त्याला सर्व्हिस अकाउंटिंग कोड आहे, त्याला HSN कोड नाहीये गुड्सचा. आणि जर ही सेवा देणारी इंडस्ट्री आहे तर जसं
कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर पासून कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर पासून सफारी रिट्रीट ही चेन चालू होते. कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टरला टॅक्स देतो, सेट ऑफ घेतो आणि त्यानंतर जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला देखील सेट ऑफ मिळतो. आणि मग जर सफारी डिस्ट्रिक्ट सुद्धा जर भाड्यानं द्यायची सेवा देतो तर त्याला सेट ऑफ का मिळू नये, असं त्यांनी ते लॉजिक लावलं. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की बिल्डिंग हे फक्त सेवा देण्याचं साधन आहे असं गृहीत धरावं. त्याला त्यांनी टूल हा शब्द वापरलाय, टूल. त्यामुळे तुम्ही जी बिल्डिंग डोळ्यापुढे दिसते त्याला तुम्ही इममुव्हेबल प्रॉपर्टी धरू नका. ओरिसा हायकोर्ट असं म्हटलं की त्याला इममुव्हेबल प्रॉपर्टी असं धरू नका. ते आर्किटेक्टच्या दृष्टीने इममुव्हेबल प्रॉपर्टी आहे. जनरल कॉमन सेन्सच्या कमर्शियल पॉर्लन्सच्या दृष्टीने ती इममुव्हेबल प्रॉपर्टी आहे. परंतु जीएसटीच्या कायद्याच्या अँगल मधून बघितलं तर ती इममुव्हेबल प्रॉपर्टी एक सेवा द्यायचं साधन आहे. प्रत्यक्षात ती सेवाच दिलेली आहे आणि ती सेवा दिली आहे म्हणून तुम्ही त्याला 18% भाड्यावर टॅक्स लावताय. मग तुम्ही सेट ऑफ द्यायला काय अडचण आहे. त्यांनी एक सुंदर उदाहरण दिलं. त्यांनी उदाहरण काय दिलं की ज्यावेळी तुम्ही एखाद्या ऍडव्होकेटकडं एखादं लिगल ओपिनियन मागायला जाता किंवा ड्राफ्टिंग मागायला जाता कोर्टाचं, त्यावेळी तो वकील संपूर्ण अभ्यास करून तुम्हाला एक 50 पेजेसचं ड्राफ्टिंग देतो आणि 50 पेजेसचं बंच देतो. म्हणजे तो कागद देतो, कागदाचं तुम्हाला देतो, एक बंच देतो. मग तुम्ही त्याला तो वकील गुड्स देतो असं म्हणाल का? तो वकील गुड्स देत नाही. ते कागद हे फक्त सेवा द्यायचं माध्यम आहे. प्रत्यक्षात तो वकील ती एक प्रकारची तो सेवाच देतोय. ती सेवा त्यानं कागदांच्या किंवा ईमेलच्या किंवा कॉम्प्युटरच्या किंवा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि म्हणून ती जशी सेवा होते तसं एखादा ज्यावेळी मॉल दिला जातो, थिएटर बांधलं जातं, हॉटेल बांधलं जातं, एखादा एअरपोर्ट बांधला जातो, एखादा शिपचा डॉक बांधला जातो किंवा एखादं कॅनल बांधलं जातं, ही सगळी माध्यम आहेत. परंतु प्रत्यक्ष त्याच्या मागं ती त्या बिल्डरनं, कॉन्ट्रॅक्टरनं किंवा त्या इन्व्हेस्टरनं ती सेवा दिलेली आहे की ज्या सेवेला तुम्ही टॅक्स लावताय. आणि म्हणून ह्याला इममुव्हेबल प्रॉपर्टी जरी डोळ्याला वाटत असली तरी ती इममुव्हेबल प्रॉपर्टी म्हणू नका आणि तुम्ही त्याचा सेट ऑफ कापू नका. अशा पद्धतीनं ओरिसा हायकोर्टानं त्याचा खुलासा करून की इममुव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे काय, सेवा म्हणजे काय, प्लांट म्हणजे काय, त्याच्यात आणखीन थोडा खुलासा करतो. प्लांट आणि मशिनरी. मग ते काय म्हटले की जर एखाद्यानं वर्स कॉन्ट्रॅक्ट प्लांट आणि मशिनरीचं कारखान्याचं केलं तर तुम्ही त्याला सेवा देताय. मग प्लांट आणि मशिनरी सुद्धा अनेकदा जमिनीमध्ये गाडली जाते, एम्बेडेड टू द अर्थ आहे, पण त्याला तुम्ही सेट ऑफ देताय कारण तुम्ही त्याच्यातून प्लांट अँड मशिनरी वगळलेली आहे. मग तुम्ही प्लांट बिल्डिंग सुद्धा प्लांट या शब्दात घाला आणि त्यातनं वगळा आणि इममुव्हेबल मधनं वगळा. बिल्डिंग इममुव्हेबल मधनं वगळा आणि त्याला प्लांट या शब्दात घाला. म्हणजे आज मी सकाळी बायकोला म्हटलं की तू आता जर एसएफसी मॉल मधून जाऊन जर काही खरेदी घेऊन आलीस तर तू मॉल मध्ये खरेदी घेऊन आलीस असं म्हणू नको, तू प्लांट मध्ये जाऊन खरेदी घेऊन आलीस असं म्हण. म्हणजे मला बरं वाटेल की सेट ऑफ मिळणार आहे आता. म्हणजे याच्यापुढे तुम्ही सुद्धा आता बिल्डर लोकांनी की कुठलीही जी बिल्डिंग आहे त्याला प्लांट म्हणायचं, हळूहळू प्लांट म्हणायला सुरू करा. म्हणजे त्या सर्व विक्रीकर अधिकाऱ्यांच्या, जीएसटी अधिकाऱ्यांच्या डोक्यात बसलं पाहिजे ही इममुव्हेबल प्रॉपर्टी नाहीये, ही बिल्डिंग नाहीये, ही प्लांट आहे. प्लांट आहे आणि प्लांट म्हणजे मशिनरी आहे आणि प्लांट आणि मशिनरी आहे म्हटल्यावर सेट ऑफ मिळणार. अशी सगळीकडं एक ते अध्यात्मात म्हणतात ना, आपण जसं बोलू तसे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात. तसे व्हायब्रेशन जर सगळे क्रिएट केले तर पुढे पुढे आपल्याला सेट ऑफ मिळायला सुरू होईल. तर अशा पद्धतीनं त्यांनी सुप्रीम कोर्टानं ते खुलासे केले. परंतु आता अडचण कुठं आली ते ओरिसा हायकोर्ट आता काय केलं, सरकारनं कॅल्क्युलेशन केलं आणि सरकारच्या लक्षात आलं की कदाचित हा जर सेट ऑफ जर इममुव्हेबल प्रॉपर्टी ज्या भाड्यानं दिल्या जातात त्याला जर द्यायला सुरू केला तर तो सेट ऑफ 5,000 कोटीच्या वर जाईल असा अंदाज आहे आमच्या वकिलातला. मला आकडे माहित नाही, परंतु जे काही आमच्या चर्चा होत्यात वकिलांची या 2 दिवसात, कदाचित 5,000 कोटीच्या वर जाईल. आणि एवढे पैसे सेट ऑफ देणं किंवा पूर्वीच्या काळातले रिफंड देणं हे सरकारला परवडणार नाही.
आणि म्हणून सरकारनं सुप्रीम कोर्टात अपील केलं. सफारी रिट्रीटच्या केसमध्ये जो ओरिसा हायकोर्टनं ग्राहकाच्या बाजूनं म्हणजे सफारीच्या बाजूनं निकाल दिला, त्याच्या विरुद्ध सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये स्पेशल लीव्ह पिटिशन तो दाखल केला आणि त्याचं हिअरिंग झालं. पहिला जो सफारीचा जो निकाल झाला तो 17 एप्रिल 2019ला झाला. ओरिसा हायकोर्टचा जो निकाल झाला तो 17 एप्रिल 2019ला झाला. त्यानंतर 20, 21, 22, 23, 24 म्हणजे परवा दिवशी 3 ऑक्टोबर 24ला सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आणि सरकारच्या दुर्दैवानं सुप्रीम कोर्टानं तो सफारीच्या बाजूनच निकाल दिला. आणि सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं की ओरिसा कोर्टानं जो निकाल दिलेला आहे तो निकाल एकदम बरोबर आहे आणि ही सर्व्हिस धरली पाहिजे, ही इमूवेबल प्रॉपर्टी नाही धरली पाहिजे. आणि मग त्यांनी अनेक अँगल्स लावले की जे अँगल मी आता इथं सांगणार नाही कारण ते टेक्निकल आहेत सगळे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे आर्टिकल आहेत, सेक्शन आहेत, त्याच्यातले अनेक शब्द आहेत, प्रत्येक शब्दाचा त्यांनी केस काढलाय, ते मी इथं सांगत नाही. मी आता फक्त एवढंच सांगतो की त्यांनी ओरिसा हायकोर्टचा निर्णय मान्य केला आणि त्यांनी सांगितलं की या सेट ऑफ मिळायला पाहिजे. आणि म्हणून आपण सर्व बिल्डर लोकांनी उड्या मारायला हरकत नव्हती की बाबा आता आपल्या बाजूने मिळाला, आता आपण कुठल्याही प्रॉपर्ट्या कमर्शियल जर भाड्यानं दिल्या तर आपल्याला बांधकामाचा सेट ऑफ मिळणार. परंतु एवढं सोपं असतं तर मग लुल्ला वकीलचं महत्व काय राहिलं असतं आणि आज आपण इथं वेबिनार का ठेवला असता. सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये अनेक बाबी सांगितल्या आणि त्या बाबी चुकीच्या सांगितल्या नाहीत, त्यांनी बरोबर सांगितल्या. याच्याकडे या डिसिजन मध्ये जवळजवळ 30 कोर्टांचा आधार घेतलेला आहे, दोन्ही बाजूनी, सफारीच्या बाजूनी आणि शासनाच्या बाजूनी. आणि त्या अनेक कोर्टांचं जर जिस्ट काढली तर त्यात त्यांनी असं म्हटलंय की बेसिकली तुम्हाला इमूवेबल प्रॉपर्टी मधून जर या बिल्डिंगला बाहेर काढायचं असेल तर तुम्ही प्लॅन्ट मध्ये बसलं पाहिजे. आणि प्लॅन्टचा अर्थ काय, इथनं आता ती सुरुवात झाली. मग प्लॅन्ट म्हणजे काय, मग त्याच्या व्याख्या, त्याचे डिसिजन सगळे काढले गेले, त्याच्यात खूप चर्चा केली, जवळजवळ 91 पानाचा डिसिजन मी म्हटलं. परंतु थोडक्यात त्यांनी असं सांगितलं की ज्या कन्स्ट्रक्शन मध्ये स्पेशल टेक्निकल रिक्वायरमेंट लागते त्या बिल्डिंगला प्लॅन्ट म्हणता येईल. मी अनेकदा सांगतो, ज्या एखाद्या कमर्शियल कॉम्प्लेक्स साठी ते तयार करण्यासाठी स्पेशल टेक्निकल रिक्वायरमेंट लागते त्याला प्लॅन्ट म्हणता येईल, त्या बिल्डिंगला प्लॅन्ट म्हणता येईल. आणि ज्याला स्पेशल टेक्निकल रिक्वायरमेंट लागत नाही त्याला मात्र आम्ही प्लॅन्ट म्हणणार नाही, त्याला आम्ही ते बिल्डिंग म्हणणार आणि त्याला सेट ऑफ देणार नाही. म्हणजे आता हे थोडा खुलासा करतो की ज्यावेळी एखादा आपण मॉल बांधतो तर मॉल बांधताना एखादा मॉल बांधायचा आहे म्हटल्यानंतर तेवढा एरिया पाहिजे, तेवढी एकर जागा पाहिजे, पार्किंगला जागा पाहिजे, सेंट्रलाइज्ड एसी पाहिजे, एस्कलेटर पाहिजेत, हॉटेल्स पाहिजेत, निरनिराळी दुकानं अनेक प्रकारची पाहिजेत, गेम झोन पाहिजे. ह्या सगळ्याला मॉल म्हणतात. म्हणजे ज्यावेळी एखादा बिल्डर मॉल बांधतो त्यावेळी एखादा कमर्शियल कॉम्प्लेक्स गाळे बांधणे आणि भाड्यानं देणे याच्यामध्ये आणि एखादा मॉल बांधणे याच्यामध्ये हा बेसिक फरक काय आहे तर मॉलमध्ये स्पेशल टेक्निकल रिक्वायरमेंट लागते आणि म्हणून इथं आपण अडचणीत येतोय. आता एखादा ड्राय डॉक आहे, म्हणजे त्याला काय म्हणतात तुम्ही, कोरडं डॉक, की डॉकचे शिपिंगच्या बाहेर जे डॉक असतं, त्याला मराठी शब्द आहे ड्राय डॉक आहे. ड्रायपोर्ट म्हणतो आपण त्याला ड्राय डॉक शब्द म्हटलाय, कोरडी गोदी, गोदी. तर त्यांनी म्हटलं की एखादी कोरडी गोदी सुद्धा प्लॅन्ट होऊ शकतं, कारण त्या कोरड्या गोदीमध्ये जी काही कामं होतात ती प्रचंड टेक्निकल स्वरूपाची असतात आणि त्याला तिथं ती फॅसिलिटी द्यावी लागते, कारण तिथं मोठमोठ्या शिप्स रिपेअर होतात. त्यामुळे कोरडी गोदी सुद्धा होऊ शकेल. परंतु एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटला, एखाद्या ऍडव्होकेटला, एखाद्या आर्किटेक्टला, एखाद्या सोनाराच्या दुकानदाराला जर तुम्ही दुकान भाड्यानं दिलं तर ते दुकान तयार करण्यासाठी तुम्हाला स्पेशल टेक्निकल रिक्वायरमेंट लागत नाही
आणि म्हणून त्याला सेट ऑफ मिळणार नाही. म्हणून मी जे म्हटलं की एकदम आनंद व्हायचं कारण नाही की आता जे तुम्ही कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधताय आणि त्याच्यामध्ये 100 गाळे काढले आणि 100 गाळे तुम्ही विकले, कुठल्या हॉटेलवाल्याला विकलं, कुठं सोनारला विकलं, कुठल्या आर्किटेक्टला विकलं, कोणाला विकलं, तर आपल्याला सेट ऑफ मिळणार. तर ते मिळेल का नाही ही शंका आहे. माझ्या मते 90% मिळणार नाही, ते शेवटी सांगतो. याचं कारण या लोकांना तुम्ही जे देता ते सुप्रीम कोर्टाने शब्द वापरलाय, ते फक्त शेल्टरसाठी देताय, शेल्टरसाठी. म्हणजे त्याला एक छज्जा पाहिजे, छत पाहिजे, तेवढ्यासाठी तुम्ही देताय. आणि म्हणून तिथं स्पेशल टेक्निकल काही असत नाही आणि म्हणून आम्ही त्याला प्लांट म्हणणार नाही, त्याला आम्ही दुकान म्हणणार. आणि एकदा तुम्ही दुकान म्हणायला लागला की त्याला तिथं ते येत नाही. आणि म्हणून मग सुप्रीम कोर्टाने काय केलं, ती केस रिमांड केली. ओरिसा हायकोर्टाकडे केस रिमांड केली. त्यांनी ती जी मूलभूत तत्व आहेत ती सगळी आखून दिली, ज्याला आम्ही रूल ऑफ लॉ म्हणतो. त्यांनी जवळजवळ 17-18 रूल ऑफ लॉ आखून दिले की ह्या रूल ऑफ लॉ आणि एवढं आम्ही जे तुम्हाला प्लॅन्ट काय म्हणायचं आखून दिलंय. ह्या बेसवर तुम्ही आता ठरवा की याला सेट ऑफ द्यायचा का नाही. आणि म्हणून त्यांनी केस रिमांड केली. हा झाला मुद्दा नंबर 1. आणि दुसरा मुद्दा जो महत्वाचा मुद्दा आहे, दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो सांगितलं की माझं जवळजवळ संपतंय. त्यांनी असं म्हटलं की फंक्शनॅलिटी टेस्ट, FUNCTIONALITY, फंक्शनॅलिटी टेस्ट, या मुद्द्यावर त्या डिसिजन मध्ये प्रचंड भर दिला गेलाय. वास्तविक नाही तर आपल्याला असं डोक्यात येतं की जर सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली आहे, तो मॉल आहे, त्यांनी जर डिसाईड केलं की त्यांना सेट ऑफ द्यायचा आहे, मग सुप्रीम कोर्टानंच म्हणायला काय अडचण होती की चला या सफारी रिट्रीटला सेट ऑफ देऊन टाका. मग त्यांनी का केलं नाही, तर त्यांनी असं म्हटलं कारण सुप्रीम कोर्टामध्ये ऍडिशनल एव्हिडन्स द्यायला परवानगी नसते. जे काही खालनं केस येते त्या बेसवरच निकाल द्यायचा असतो. आणि सुप्रीम कोर्टानं म्हटलं ओरिसा हायकोर्टनं ह्या मॉलमध्ये सर्व फंक्शनॅलिटी टेस्ट आणि इसेन्शियलिटी टेस्ट, या 2 शब्दाचा मराठीत अर्थ सांगतो. एक कार्यक्षमता चाचणी आणि एक आवश्यकता चाचणी. फंक्शनॅलिटी टेस्ट म्हणजे कार्यक्षमता चाचणी आणि इसेन्शियलिटी टेस्ट म्हणजे आवश्यकता चाचणी. या दोन्ही पूर्ण केल्यात का हे त्या रेकॉर्डवरनं आलेलं नाहीये. मॉल आहे इथपर्यंत आम्हाला आलं, परंतु प्रत्यक्षात त्या मॉलमध्ये त्यांनी त्या पद्धतीच्या चाचण्या म्हणजे फंक्शनॅलिटी टेस्ट पूर्ण केल्यात का नाहीत. म्हणजे मगाशी मी जे सांगितलं एखादा मॉल करताना काय काय लागतं, ती त्याची गरज होती का, त्या बिल्डरला पहिल्यापासून ते डोक्यात होतं का, ते भाड्यानंच द्यायचं होतं का, आणि त्याच्यामध्ये ह्या मॉलच्या सगळ्या गोष्टी होत्या का, ह्या रेकॉर्ड आल्या नाहीत. त्या तेवढ्या तुम्ही तपासा ओरिसा हायकोर्टने. आणि जर ओरिसा हायकोर्टनं जर असं वाटलं की येस ह्या सफारी डिस्ट्रिक्टच्या केसमध्ये फंक्शनॅलिटी टेस्ट आणि इसेन्शियलिटी टेस्ट या पास झालेल्या आहेत, तर मग ओरिसा कोर्ट असा निकाल देईल की याला सेट ऑफ मिळायला पाहिजे. किंवा कदाचित ओरिसा हायकोर्ट एखाद्या गाईडलाईन सुद्धा देईल की हा फक्त मॉल आहे, उद्या एखादं थिएटर गेलं, उद्या एखादं हॉटेल बांधलं, हॉटेल वेगवेगळ्या पद्धतीचं बांधलं, कारण हल्ली हॉटेलमध्ये सुद्धा 22 प्रकार आहेत. वेगळ्या पद्धतीचं हॉटेल बांधलं, एखादं मोठं कार्यालय बांधलं आणि ते भाड्यानं दिलं, तर या सगळ्याच्या बाबतीत फंक्शनॅलिटी टेस्ट काय होतील किंवा इसेन्शियलिटी टेस्ट काय होतील हे सिद्ध केलं तरच तुम्हाला सेट ऑफ मिळेल. आणि एक सगळ्यात आपल्या दृष्टीनं वाईट म्हणजे सुप्रीम कोर्टानं असं म्हटलंय, ईच फॅक्ट इज अ डिफरंट फॅक्ट, ईच मॉल इज अ डिफरंट मॉल. आणि प्रत्येकाला ती टेस्ट लावायला पाहिजे. आणि म्हणून दुर्दैवानं मला हे सांगावंसं वाटतं की जरी उद्या ओरिसा हायकोर्टानं काहीतरी या मॉलला सेट ऑफ दिला, तरी देखील उद्या प्रत्येक केसमध्ये तुम्हाला विक्रीकर अधिकारी की तुमचं हे दुकान ही फंक्शनॅलिटी टेस्ट पास करतं का नाही, हे हॉटेल आहे, हे डॉक आहे, हा एअरपोर्ट आहे, जे जे काही तुम्ही कमर्शियल म्हणून बांधाल आणि भाड्यानं द्याल आणि त्याचा सेट ऑफ घ्यायला जाल, त्यावेळी तो सेलटेक्स ऑफिसर म्हणणार की तुम्ही फंक्शनॅलिटी टेस्ट पास केली असेल तरच देणार, नाही तर देणार नाही. आणि ते डोक्यावर टांगती तलवार राहील.
आणि ह्या विवेचनामुळे तुम्हाला असं लक्षात येईल की याच्यामुळं हा सेट आपल्याला हा क्लिअर आहे असं म्हणता येणार नाही. आता माझ्या भाषणाच्या शेवटाकडे येतो. आता मधल्या काळात काय काय घडू शकतं. एक म्हणजे ओरिसा हायकोर्टचा निकाल कधी लागेल माहित नाही. इट मे टेक 1 year, इट मे टेक 5 years. आणि सुप्रीम कोर्टानं ती केस रिमांड केली आहे. त्यामुळं कुणीही जोपर्यंत ओरिसा हायकोर्ट हा निकाल देत नाही तोपर्यंत धाडस करणार नाही की तुम्ही इतर जे मॉल आहेत, इतर जे हॉटेल आहेत, इतर जे गाळे आहेत, म्हणजे माझ्यासारख्या वकिलाकडे उद्या खिलारे साहेब किंवा खैरनार साहेब विचारला आले की बाबा मी असा असा कॉम्प्लेक्स बांधतोय, लुल्ला सेट ऑफ घ्यायचा काय, तर मला धाडसानं सांगता येणार नाही की हा सेट ऑफ घ्या दाबून, ज्याचं कारण ओरिसा हायकोर्टचा अजून निकाल यायचा आहे. हे एक. दुसरं असं होईल, बरेच रिट पिटिशन या मुद्द्यावर पुढे गेलेले आहेत, बरेच जाणार आहेत, रोज जातील. निरनिराळ्या रिट पिटिशन मध्ये एखादा उद्या हॉटेल जाईल, उद्या एखादा एअरपोर्ट जाईल आणि कोण जातील आणि ते म्हणतील की बाबा आम्हाला मिळतो का नाही सांगा. आणि निरनिराळे हायकोर्ट सुद्धा निरनिराळे निकाल द्यायची शक्यता आहे. किंवा ओरिसा हायकोर्टनं निकाल जर दिला तर ते इतर राज्य मान्य करतीलच असंही नाही. असंही आहे, जरी सुप्रीम कोर्टात दिलेला असला तरी काय घडेल सांगता येत नाही. तेव्हा मधल्या काळात अनेक निर्णय घडायची शक्यता आहे. तिसरी एक शक्यता, सरकार याच्यामध्ये काहीतरी अमेंडमेंट आणायची शक्यता आहे आणि ती रेट्रोस्पेक्टिव्ह अमेंडमेंट आणायची शक्यता आहे. कारण आतापर्यंत आमचा अनुभव असा आहे, माझी 40 वर्ष मी या प्रॅक्टिसमध्ये आहे, ज्या वेळी एखादा सुप्रीम कोर्टचा निकाल हा ग्राहकाच्या बाजूचा झाला आहे आणि त्याचा अमाऊंट इन्व्हॉल्व ही कोट्यवधी रुपये आहे, तिथं सरकारच्या पोटात दुखतच आलंय आणि त्यांनी रेट्रोस्पेक्टिव्ह अमेंडमेंट करून असे काही शब्द बदलले की त्यामुळे त्या हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाचा निकाल नलिफाय होऊन जातो. तर अशी देखील शक्यता नाकारता येत नाही की हे सगळं कोर्टाचा निर्णयच लागू होऊ नये म्हणून अशी काहीतरी रेट्रोस्पेक्टिव्ह अमेंडमेंट करायची की त्यामुळे ते तुम्हाला बेनिफिट मिळू नये. ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत आणि म्हणून आतापर्यंत मी जे बोललो त्या सगळ्याची समरी जर एका वाक्यात सांगायची झाली तर तुम्हाला या मुद्द्यावर म्हणजे जी इमूव्हेबल प्रॉपर्टी आहे त्याचा सेट ऑफ घ्यायचा असेल किंवा एखादी प्रॉपर्टी विकल्यानंतर कंप्लिशन सर्टिफिकेट नंतर सुद्धा घ्यायला पाहिजे असं जर वाटत असेल किंवा एखादी प्रॉपर्टी भाड्याने दिली आणि सेट ऑफ घ्यायचा असेल तर तुमच्या केसचा तुमच्या वकिलांकडून किंवा एक्सपर्ट्स कडून पूर्ण केस स्टडी करून अभ्यास करून घ्या आणि मग ज्याचा त्यांनी तो निर्णय घ्या. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रिट पिटिशनला जावा, मोठा क्वांटम असेल तर, तुम्हाला जर धाडस असेल तर तुम्ही सेट ऑफ घ्या, जर तुम्हाला धाडस नसेल तर तेवढे पैसे बँकेत डिपॉझिट ठेवा, अशा पद्धतीचं काहीतरी करावं लागेल. आता सगळ्यात शेवटी मी माझ्या क्लायंटना काय सल्ला देतोय किंवा गेले 2-3 वर्ष जेव्हापासून आम्हाला कळलं की सुप्रीम कोर्टचा कधी कधी निर्णय येणार आहे, आम्ही आता आमच्याकडच्या केसेसमध्ये असं करतोय की सेट ऑफ अवेल करतोय परंतु युटिलाइज करत नाही. जीएसटी मध्ये 2 आहेत, एक सेट ऑफ अवेल करणे म्हणजे क्लेम करणे आणि दुसरा टॅक्स मध्ये वापरणे म्हणजे ऑफसेट करून वजा करून भरणे. आज न उद्या हा निर्णय आपल्या बाजूने येईल आणि जर अवेल केला नाही कारण त्याची मुदत निघून गेली तर सेट ऑफ क्लेम करता येत नाही. जीएसटी मध्ये ठराविक टाइम लिमिट्स आहेत प्रत्येक गोष्टीला आणि एकदा माझा राईट निघून गेला 18-19चा 17-18-19 तर टाइम बार झाल्या, 19-20-21-22 22-23 23-24 आता सेट ऑफचा राईट निघून जाऊ नये म्हणून तुम्ही सेट ऑफ अवेल करा, आजही करा, निरनिराळे त्याच्यात मार्ग आहे. अवेल करा, फक्त युटिलाइज करू नका. तो क्रेडिट लेजरला बॅलन्स शिल्लक राहू दे, जसा याचा 34 कोटी रुपये शिल्लक राहिलेला आहे अजून निर्णय. तर अवेल करा परंतु युटिलाइज करू नका, म्हणजे पुढे झाला तर आपल्याला तो राईट घालवू नका. हा एक मार्ग आहे. दुसरा अशी एक तरतूद आहे की जो खरेदी आपण करतो त्याच्यावरचा जो जीएसटी लावलेला असतो त्याच्यावर जर डेप्रिसिएशन इन्कम टॅक्स कायद्याखाली जर क्लेम केला तर तुम्हाला सेट ऑफ मिळत नाही. त्यामुळे मधल्या काळात अशी शक्यता आहे की नाहीतरी भाड्याच्या प्रॉपर्टीवर आपल्याला आयटीसी मिळणार नाहीये, मग त्या रकमेवर पण आपण जीएसटी क्लेम करून डेप्रिसिएशन क्लेम करून टाकूया. तर असं जर केलं असेल तर ते करू नका, याच्या पुढे तरी करू नका. त्याच्यासाठी इन्कम टॅक्सच्या वकिलांची चर्चा करा की खरेदीवरच्या जीएसटीचा डेप्रिसिएशन क्लेम करू नका. एकदा जर क्लेम केला तर तुमचा राईट निघूनच गेला. म्हणजे जरी उद्या सफारी रिट्रीटचा केस तुमच्या बाजूने लागला
तरी तुम्हाला तो राईट मिळणार नाही, कारण तुम्ही जीएसटी वरचा डिप्रिसिएशन क्लेम करताय. या 2 गोष्टी तुम्ही नवीनसाठी करा आणि जुन्यासाठी मात्र केस टू केस अभ्यास करून याच्या पूर्वी जे तुमचे मॉल झालेत किंवा जे तुम्ही भाड्यानं दिलेत त्याचा सेट ऑफ केलाय का नाही केलाय, अवेल केलाय का युटिलाइज केलाय, त्याच्या केसेस झाल्यात का नाही झाल्यात, त्याच्यात नोटिसा आल्यात का नाही आल्यात, टाइम बारिंग झाले का नाही झालंय, हे तुम्ही एक्सपर्ट्सना किंवा आपापल्या वकिलांना चर्चा करून त्या पद्धतीनं तुम्ही तो निर्णय घ्या. माझ्या मते हा विषय सगळा सोप्या आणि साध्या भाषेत एक 15-20 मिनिटात अर्ध्या तासात मी संपवलाय आणि मुद्दाम मी टेक्निकलिटीज मध्ये गेलो नाही. तरी याच्यातून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर प्रश्न विचारायला हरकत नाही. धन्यवाद. ठीक झालं खैरनार साहेब, खिलारे साहेब? Yes, yes, very good, very good. सर अतिशय सोप्या शब्दात अतिशय चांगलं. सर आता याच्यामध्ये एक माझाच प्रश्न आहे. हा, सेक्शन आपलं कॉन्स्टिट्यूशन सेक्शन 17च्या बद्दल काहीच नाही झालं का? नाही मी तुम्हाला सांगितलं ना, मी टेक्निकल काय बोललो नाहीये, कारण हा. मला सेक्शन 17 कॉन्स्टिट्यूशन त्याचा निकाल त्यांनी असा दिला की इट इज कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड आहे. नॉट ओनली सेक्शन 17, सेक्शन 16(4) आणि सेक्शन 17(5)(c) आणि D हे दोघंही कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिड आहेत असं त्यांनी दिलंय. त्यांनी इनकॉन्स्टिट्युशनल ठरवलेलं नाहीये. बरं. अजून कोणाचे प्रश्न असतील? मध्ये प्रश्न तर नाहीये कोणाचे. चॅट बॉक्स मध्ये आहेत ना सुशीलजी? नाही, ते चॅटबॉक्स मध्ये प्रश्न आहेत, ते कॉमेंट्स आहेत. कॉमेंट्स आहेत का? रेसिडेन्शियलला लागणार का? ते रेसिडेन्शियलचा विषयच नाही. आता Disease आहे. कमर्शियल मॉलमध्ये सुद्धा एवढं किचकट आहे ते, तर म्हणजे त्याला प्लांट मध्ये बसवण्याकरता 2 टेस्ट पास करावं लागणार. बरोबर, करेक्ट. त्यामुळे साध्या कमर्शियल कॉम्प्लेक्सला तर काही विषयच नाही. म्हणजे समजा खाली शॉपिंग, त्यांचं द्यायचं उद्दिष्ट इंटेन्शन नाहीये. नाही, खाली शॉपिंग कॉम्प्लेक्स वरती ऑफिसेस केले आपण. अवघड आहे. सिंपल कमर्शियल मॉल समजा आपण नॉर्मली काय असतं छोट्या शहरांमध्ये या की आपण ग्राउंड फ्लोअरला गाळे काढतो वेगवेगळ्या पद्धतीने, C शेप, E शेप, D शेप, O शेप, आणि फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरला आपण कमर्शियल ऑफिसेस भाड्याने देतो किंवा हॉस्पिटलला भाड्याने देतो आणि तो कम्प्लिटली आपलाच असतो तो कॉम्प्लेक्स. त्याला मिळणार नाही असं एकंदरीत दिसतं, बिकॉज इट विल नॉट पास एनी फंक्शनॅलिटी टेस्ट. येस येस, करेक्ट, यू आर करेक्ट. बिकॉज वी कॅन गिव्ह इट टू एनी नंबर ऑफ कमर्शियल ऍक्टिव्हिटीज. करेक्ट, करेक्ट. It is not a specific. Except opera, it is just a shelter. Yes, it is not a specific purpose plant. करेक्ट, करेक्ट. तर वेअर हाऊस संदर्भात पण प्लांट म्हणता येईल का त्याला? वेअर वेअर हाऊसला म्हणता येईल. तुमच्याला मी मगाशी 2-3 उदाहरणं दिली, रिपीट करतो की मोठ्या एअरपोर्टला म्हणता येईल, डॉकला म्हणता येईल, कोल्ड स्टोरेजला म्हणता येईल, वेअर हाऊसला म्हणता येईल. परंतु सगळ्या ठिकाणी आता प्रमोद साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्या टेस्ट प्रूव्ह करायला पाहिजेत. त्याच्यात आर्किटेक्टचे दाखले, बिल्डिंग सँक्शन प्लॅन, आत काय काय मशिनरी लावली आहे, काय असं ते सगळं सिद्ध करायला लागेल. प्रोव्हिजन्स इन द बायलॉज. हॉटेलला करता येईल कदाचित. बायलॉज मधले काही स्पेशल प्रोव्हिजन असतात स्पेशल बिल्डिंग्सला, करेक्ट. ते आपल्याला दाखवता येतील. येस येस, म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला ते सगळं प्लॅनिंग करावं लागेल. सर याच्यामध्ये समजा एखादी मी एज्युकेशनल बिल्डिंग बांधली. आता नॉर्मली काय होतं की मोठ्या मोठ्या शाळा ज्या आहेत ते स्वतः आता बांधत नाहीत. त्या काय करतायत की जागा भाड्याने घेतात आणि बिल्डिंग पण भाड्याने घेतात त्याच जागेवरची. So it is also specific purpose and specially designed. डेफिनेटली हॉस्पिटल्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स याच्यात सुद्धा ह्याच्यात बसू शकतील, कारण इट ऑलवेज रिक्वायर टेक्निकॅलिटीज. येस, त्याच्यात लांबी, रुंदी, उंची, त्याचे स्टँडर्ड्स आहेत, स्पेसिफिक स्टँडर्ड्स आहेत. हो येस, एज्युकेशन डिपार्टमेंटच्या कंडिशन्स आहेत, डिजिटलायझेशन रूम्स आहेत, कॉम्प्युटर रूम्स आहेत, लॅब आहे, लॅबोरेटरी आहे. तर ह्या सगळ्याचं तुम्हाला ते थोडक्यात अशी सांगू ना, केस अशी बिल्ड करावी लागेल याच्या पुढे. करेक्ट करेक्ट करेक्ट. सर मग याच्यामध्ये म्हणजे त्यांना स्कोप राहिला हा सगळं डिफाईन करायचं. स्कोप राहिला, स्कोप मध्ये सगळं आलं. तर एक प्रश्न आलेला आहे चॅट बॉक्स मध्ये. आलोक जाजू म्हणून त्यांनी विचारलं आहे, हाऊ अबाउट अ स्पोर्ट्स फॅसिलिटी? आलं ना, स्पोर्ट्स फॅसिलिटी सुद्धा टेक्निकल तिथं लागतं सगळं, तर तिथं करता येतं. जसं आता त्यांनी एज्युकेशनचं म्हटलं, स्पोर्ट्स मध्ये सुद्धा, हॉस्पिटलमध्ये सुद्धा. कारण स्पोर्ट्स काय जनरल कोणाही बांधला आणि कोणाला दिला असं होत नाही.
त्या व्यक्तीच्या रिक्वायरमेंट प्रमाणेच करावं लागणार आहे. सो इट रिक्वायर स्पेशल टेक्निकल नॉलेज. ओके. म्हणजे जे आपण ज्याला म्हणतो स्पोर्ट्स क्लब किंवा आपण जे म्हणतो ना वेगवेगळे रिक्रिएशनल क्लब आहे, तिथं स्विमिंग पूल स्पेसिफिक बनावं लागतं. येस येस येस. बॅडमिंटन कोर्टलाही विशिष्ट डायमेन्शन असतं. म्हणजे इट इज स्पेसिफिक फॉर द स्पेसिफिक पर्पज. बरोबर. व्हेरी करेक्ट सर. एक प्रश्न आला आहे बिपिन सोमानी यांच्याकडनं. व्हॉट इफ इमूवेबल प्रॉपर्टी सोल्ड आफ्टर कम्प्लिशन विथ सर्टिफिकेट फ्रॉम आर्किटेक्चर ऑफ फंक्शनॅलिटी टेस्ट अँड इसेन्शियालिटी टेस्ट then is it allowed or rented out? हे बघा, बेसिकली इथं काय हाच एक प्रॉब्लेम राहिलाय तिथं चर्चेमध्ये. बेसिक काय आहे, इमूवेबल प्रॉपर्टी तुमची एकदा झाली आणि नंतर जर ती विकली तर त्याला जीएसटी लागत नाही. आता यांचा जो प्रश्न क्रुशियल आहे हा दुपारी 2ला माझ्या डोक्यात सुद्धा क्लिक झाला होता की इमूवेबल प्रॉपर्टी आहे आणि नंतर रेंटला दिली आणि फंक्शनॅलिटी टेस्ट वगैरे जर केल्या तर माझं स्वतःचं मत असं आहे की त्याला आयटीसी मिळायला पाहिजे. परंतु अदर्स मे डिफर, कारण तिथं होणार कसं, यांचा प्रश्न इतका छान आहे की इमूवेबल प्रॉपर्टी आहे आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे म्हणून सेट ऑफ मिळणार नाही, हे एक लागू होत आहे. परंतु रेंट न देताना असं बंधन कुठं आहे की मी रेंट कम्प्लिशन नंतर देऊ नये. ती सर्व्हिस एकदा जर आहे तर मी कम्प्लिशन सर्टिफिकेट नंतर विकलं तर त्याला तुम्ही देणार नाहीये, परंतु सर्व्हिस तर म्हणजे पहिल्यापासून चालू आहे. त्यामुळे माय पर्सनल ओपिनियन इज दॅट की मिळायला पाहिजे, परंतु तेवढं सोपं नाही. याच्यात एक्सपर्टचे व्ह्यू घ्यायला लागतील. छान प्रश्न आहे. मला वाटतं लहान व्हॉल्यूम मध्ये हा विषय काही जास्त येणार नाहीये. मोठ्या व्हॉल्यूम मध्ये त्याचा विचार करावा लागेल असं मला वाटतं. बरोबर, मगाशी बोलले प्रमोद साहेब तसं. मला आणखीन एक प्रश्न आत्ता डोक्यात आला बघा, की समजा मी प्रॉपर्टी भाड्यानं दिली आणि त्याचा 18% टॅक्स लावला, मी सेट ऑफ सगळा घेतला. आत्ता सोमान साहेबांनी विचारल्यानंतर कम्प्लिशन नंतर देखील घेतली आणि काही वर्षांना भाडेकरू काढले आणि ती प्रॉपर्टी विकली. म्हणजे 5 वर्ष भाड्यानं दिलं आणि नंतर विकली, तर मी असं म्हणू शकतो का की मी ती कम्प्लिशन सर्टिफिकेट घेतल्यानंतर विकली आहे म्हणून त्याला जीएसटी लागू नये आणि मी ऑलरेडी भाड्यावर जीएसटी भरलाय? कारण त्या डिपार्टमेंट असं म्हणणार की तुम्ही एकदा 18% भरताय म्हणजे पहिल्यापासून सर्व्हिस चालू आहे म्हणून म्हणताय आणि म्हणून तुम्ही 18% केला. आता विकली तरी मी ती कम्प्लिशनच्या आधीची प्रॉपर्टी असं गृहीत धरणार, हा सुद्धा एक वेगळा वांदा येऊ शकेल. असे अनेक गोष्टी यातनं निर्माण होतील. नाही म्हणजे याच्यात काय होईल की फॉर एक्झाम्पल इनपुटचा सेट ऑफ एक 10 कोटी आहे आणि 10 कोटी पर्यंत भाड्यावरती जीएसटीचा सेट ऑफ घेऊन टाकला आणि नंतर मग विकला. खरंय. इथे परत वांदा निर्माण होणार. मी म्हणणार ते कम्प्लिशन नंतर विकलाय आणि मी ऑलरेडी जीएसटी 18% वसूल करून भरलाय म्हणून मला लागू नये तिथं. परंतु ते म्हणणार तुम्हीचा व्ह्यू घेतलाय की सर्व्हिस टेक्निकल नेचर पहिल्यापासून चालू आहे आणि रेंट न देणार आहे म्हणून आम्ही आयटीसी दिला आणि आता तुम्ही विकला तर मी त्याला परत टॅक्स लावणार किंवा आयटीसी विड्रॉ करणार, रिव्हर्स करणार, असं ते वांदी निर्माण होणार. पण सर याच्यामध्ये जसं काही आपण ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीने आपण मागणी केली पाहिजे की जसं आता आपण म्हणतो की जीएसटी रिफंड म्हणजे गव्हर्नमेंट हे देतात ना, सबसिडी देतात की एक XYZ लिमिट पर्यंत जेव्हा आपण वेगवेगळ्या अनडेव्हलप झोन मध्ये MIDC मध्ये इंडस्ट्रीज टाकतो त्यावेळेस ते एक लिमिट देतात की XYZ लिमिट पर्यंत तुम्हाला जीएसटी एक्झेम्पशन किंवा इतक्या वर्षापर्यंत जीएसटी एक्झेम्पशन आणि मग नंतर ते आलेल्या पुढच्या बिझनेसवरती जीएसटी चालू होतो. म्हणजे सबसिडीचा पार्ट संपला आणि सबसिडीज इन द पार्ट ऑफ टॅक्स रिलॅक्सेशन. पण आता जीएसटी मध्ये तसं नाहीये, पूर्वी वॅट पर्यंत असं होतं. वॅटला होतं सर, आता जीएसटीला ते प्रोव्हिजन नाही. जीएसटी मध्ये अशा पद्धतीचे एक्झम्पशन नाही. एक्झम्पशन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. जीएसटी मध्ये एक्झम्पशन त्यांनी सगळे काढलेलेच आहेत, काढून टाकले. म्हणजे आता तो ऑलरेडी वॅट ऑलरेडी आता नाहीये, तो विषय संपलाय सगळा तिथे. ओके, म्हणजे आता तो विषय इकडे येणारच नाही, येणार नाही. मला एक वाटतं क्रीडाईने एक असं करावं म्हणजे आपल्या नॅशनल लेवलला की इमिडिएटली सीताराम मॅडमची मीटिंग घेऊन की NISA सुप्रीम कोर्टापर्यंत हा सगळा दिलेला आहे आणि याच्यावर ही सगळी इंडस्ट्री अवलंबून आहे. उद्या मॉल झाले, हॉटेल झाले, सगळं झाले, त्या बिल्डरला परवडलं तर देशाच्या दृष्टीने एवढं सगळं ते होणार आहे, प्रगती होणार आहे. तर तुम्ही आता तुमचे जे काही 5-10 हजार कोटी असतील त्याच्याकडे तुम्ही न बघता अननेसेसरी तुम्ही अमेंडमेंट करून हे दाबायचा प्रयत्न करू नये आणि सुप्रीम कोर्टचा निर्णय आपल्याला मान्य आहे असं म्हणून जर केलं तर ते प्रश्न लगेच सुटेल आणि गाडी सुरळीत राहील.
असं ओके. त्यांच्या सेंट्रल कमिटीनं इमिजिएटली मॅडम किंवा तिथले जे सेक्रेटरी टॉप लेवलचे आहेत जीएसटी काउन्सिलचे त्यांना हे भेटलं पाहिजे आणि त्यांना कन्व्हिन्स केलं पाहिजे की तुम्ही कृपया आता काही उलट सुलट करू नका. बरोबर आहे, बरोबर. ठीक आहे. काय नसेल तर येस. या सुशीलजी. मी तर खूपच छान तुम्ही सोप्या आणि सरळ भाषेत विश्लेषण केलं ह्या सर्व रिट्रीटचं. मी विद्यानंदजींना इन्व्हाइट करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे वोट ऑफ थँक्स करावे. मी याचं मराठीमध्ये आर्टिकल लिहून आपल्या मॅगझिनसाठी पाठवतो मी. येस सर, थँक्यू सो मच. Yes. थँक्यू सो मच. खिल्लार साहेब करणार आहेत वोट ऑफ थँक्स. येस ओके ओके ओके. तर आज सायंकाळी 5 वाजता ठरलेला हा सेशन आणि या सेशनला मला वाटतंय 60हून अधिक जास्ती संपूर्ण महाराष्ट्रातून जे काही क्रीडा मेंबर्स उपस्थित राहिले वेळात वेळ काढून, आणि हा विषय तसा महत्वाचा होता आणि मला वाटतं नक्कीच सफारी रिट्रीटची केस सगळ्यांना माहीत होणं गरजेचं होतं. जे काही पुढे आपला जो काही वाढणारा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायाभिमुख कशा पद्धतीनं पुढे जाता येईल आणि या केसचा संदर्भ घेऊन कुठंतरी जीएसटीचा सेट ऑफ मिळतोय काय किंवा सुप्रीम कोर्टाचं काय ऑर्डर झालेली आहे. आणि आता साहेब जसं म्हणाले की नक्कीच नॅशनल लेवलवरून आपल्याला FM ला भेटावं लागेल आणि याच्या बाबतीत एक चांगलं रिलॅक्सेशन घ्यायचं असं नक्कीच मला वाटतं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न नॅशनल लेवलला होईल. क्रीडा महाराष्ट्र त्याच्यामध्ये अग्रेसर राहील. आमच्या अध्यक्ष नक्कीच आमच्या नॅशनल अध्यक्षांना बोलतील. आणि मला वाटतं जीएसटी हा नेहमीच रिअल इस्टेटमध्ये क्लिष्ट झालेला आहे. पहिल्यापासून तो आहे. वेळोवेळी मॉडेल बदलतायत आणि वेगवेगळ्या मॉडेलचा वेगवेगळा अर्थ निघू शकतो. आणि आज अजूनही थोडंसं टॅक्स कन्सल्टंट असतील किंवा जीएसटी मध्ये काम करणारे सगळे जे काही एक्सपर्ट्स असतील तर ते अजूनही कुठंतरी थोड्याशा कन्फ्युजन स्टेजमध्ये एखाद्या पॉइंटला येतात आणि मग याच्यावर काय होऊ शकतं काय होऊ शकत नाही म्हणजे परम्युटेशन कॉम्बिनेशनवर सुरू असलेला जीएसटी रिअल इस्टेट बाबतीतचा आपण नक्कीच त्याला चांगला प्रतिसाद देतोय. आणि मला वाटतं आजची ही केस जेव्हा दुल्ला साहेबांनी समजावून सांगितली विदाऊट एनी त्यांचे जे काही म्हणजे टेक्निकल आणि लॉफुल असतील कलम ती सोडून प्युअर म्हणजे सगळ्यांना समजेल असा विषय त्याच्यामध्ये काही सोपी उदाहरणं असतील तर ती दिली त्यांनी. आणि एक चांगलं सेशन मला वाटतं आज आपण इथं पार पाडलेलं आहे आणि नक्कीच ज्या लोकांनी अटेंड केलेलं आहे त्यांच्या ज्ञानात एक चांगली भर पडलेली आहे. भले थोडे लहान व्हॉल्यूमवर काम करणारे जरी बिल्डर असतील तर नेहमी आपण म्हणतो एम बिग, तर नक्कीच ते लोक मॉल बांधतील, नक्कीच ते लोक मोठे व्हॉल्यूम मधलं काम करतील आणि त्यावेळी हा विषय त्यांना नक्कीच उपयोगी पडेल असं मला वाटतंय. तर आजच्या कार्यक्रमाचं कन्क्लुजन करत असताना सर्वप्रथम किशोरजी लुल्ला सर यांचं मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमची ही विनंती लगेच मान्य करून आम्हाला याबद्दल अवगत केलं, याबद्दल एक चांगलं मार्गदर्शन दिलं. त्यांच्यासोबत आपल्या जवळपास 30 मिनिट कार्यक्रमामध्ये त्यांचे चिरंजीव अमित लुल्ला देखील होते, त्यांचे देखील धन्यवाद. आणि हा सगळा विषय घडवून आणण्यामध्ये क्रीडा महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोदजी खैरनार सर, सचिव आमचे डॅशिंग सचिव विद्यानंदजी बेडेकर, कुठलाही कार्यक्रम घ्यायचा म्हणलं तर 11th आवरला त्याची तयारी करून सगळ्यांना गोळा करून कशा पद्धतीने तो चांगला होईल याच्याकडे नेहमी लक्ष असणारे आमचे डॅशिंग सचिव विद्यानंदजी बेडेकर. आणि नेहमीच आपल्या सगळ्यांची युनिव्हर्सिटी क्लासरूम असू दे, रेड टॉक असू दे, त्याचे कन्व्हेनर आमचे नाशिकहून मित्र सुशीलजी बागड आणि मला वाटतं सर्व शहरातून जे काही एक्सेस मेंबर्स आजच्या या कार्यक्रमाला आपल्या उपस्थित होते या सगळ्यांना मी धन्यवाद देतो, त्यांना शुभ सायंकाळ म्हणतो आणि आजचा हा कार्यक्रम आपला इथेच आपण संपवतोय. सगळ्यांना शुभरात्री, शुभ सायंकाळ. धन्यवाद. नमस्कार खिल्लारजी. नमस्कार लुल्ला सर. थँक्यू सर. थँक्यू.